धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित यांच्या राजकीय चक्रव्यूहात अडकलेल्या योगेश क्षीरसागर यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट। भेटीदरम्यान काय चर्चा झाली याविषयीची सविस्तर माहिती आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। तर नमस्कार मंडळी, बीड नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। बीड नगर परिषदचे नगराध्यक्षपद जे आहे ते अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव असल्यामुळे बीड नगर परिषद गेल्या 25 वर्षापासून क्षीरसागर यांच्या घराण्याकडे असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। यावेळेस देखील क्षीरसागर कुटुंबाकडेच ही नगर परिषद कायम राहावी यासाठी दोन क्षीरसागर ह्या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरणार असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत असून त्या अनुषंगाने आता त्यांनी राजकीय घडामोडीला सुरुवात देखील केलेली आहे। परंतु बीड शहरामध्ये झालेला ओबीसी महाएल्गार मेळावा, या मेळाव्यासाठी योगेश क्षीरसागर असतील, जयदत्त क्षीरसागर असतील यांनी फिरवलेली पाठ, त्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडेंनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय गणित कुठेतरी बिघडत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। त्यातच अमरसिंह पंडितांनी देखील आपलं एक वक्तव्य केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देताना योगेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे की ज्यांना आपल्या मतदारसंघातली नगर परिषद ताब्यात मिळवता आले नाही ते देखील बीड नगर परिषद ताब्यात मिळवण्यासाठी डोकं लावित असल्याचे वक्तव्य केल्यानंतर अमरसिंह पंडित यांची भेट संदीप क्षीरसागर यांनी दीपावली पाडव्याच्या निमित्ताने घेतल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। कुठेतरी राजकीय चक्रयुगात अडकलेले योगेश क्षीरसागर हे बाहेर येण्यासाठी त्यांनी थेट काल मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। बीड नगर परिषद ताब्यात मिळवण्यासाठी अटीतटीची निवडणूक होणार असल्याचे देखील सांगितलं जात आहे, कारण ह्या निवडणुकीमध्ये सध्या जातीय समीकरण अधिक चालणार असल्याचं सांगितलं जात आहे। कारण बीड या ठिकाणी झालेल्या ओबीसी एल्गार महामेळाव्यामध्ये आपली ओबीसीची ताकद येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये दाखवून द्या असं वक्तव्य धनंजय मुंडेंनी केल्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्वच नगर परिषदेच्या राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहण्यास मिळालं आहे। त्यातील महत्त्वाची नगर परिषद म्हणून बीड नगर परिषदकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आहे, कारण ही जी नगर परिषद आहे गेल्या 25 वर्षापासून क्षीरसागर घराण्याकडेच कायम असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। गत निवडणुकीमध्ये क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर अशी लढत झाली होती। यावेळेस देखील क्षीरसागरांच्या ताब्यामध्ये ही नगर परिषद आली होती, परंतु आता तेच समीकरण पुन्हा पुढे चालू राहणार का काय हे देखील पाहण्यास मिळत आहे। त्याच अनुषंगाने आमदार संदीप क्षीरसागर तर नेते योगेश क्षीरसागर ही नगर परिषद आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी आता राजकीय आखाड्यामध्ये उतरले असल्याचे पाहण्यास मिळत आहे। योगेश क्षीरसागर हे अजित पवार गटाचे नेते आहेत, त्यांना खरंच माजी मंत्री धनंजय मुंडे हे साथ देणार का? तर दुसरीकडे आता उघडपणे अमरसिंह पंडित यांच्याकडून योगेश क्षीरसागर यांना विरोध असल्याचं देखील आता आपल्याला काही सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे योगेश क्षीरसागर जे आहेत ते बीड नगर परिषद आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी कशा पद्धतीने राजकीय जुळवाजुळव करणार ह्याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। मतदार बंधूच्या गाठी भेटी असतील, ह्याचबरोबर इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती जरी ते घेत असले तरी मात्र इच्छुक उमेदवारांना मानणारा मतदार जो आहे तो खरंच त्यांच्या बाजूने उभा राहणार आहे का? आणि दुसरा जर विचार केला तर बीड मतदारसंघामध्ये जातीय समीकरण अधिक चालणार असल्याचं देखील आपल्याला सध्या स्पष्ट दिसत आहे, कारण 2024च्या विधानसभेच्या निवडणुकी जर पाहिलं तर क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर अशी लढत जी आहे ती या बीड विधानसभेच्या मतदारसंघामध्ये झाली होती। यामध्ये योगेश क्षीरसागर यांचा पराभव झाला होता, तर दुसरीकडे संदीप क्षीरसागर यांचा विजय झाला होता। विजयाचं सर्व श्रेय जे आहे ते संदीप क्षीरसागर यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिल्याचं आपल्याला अनेक वेळा पाहण्यास मिळालेलं आहे, कारण बीड मतदारसंघामध्ये सर्वाधिक फॅक्टर जो आहे तो जरांगे फॅक्टर चालत असल्यामुळे मराठा एक गट्टा मतदान जो आहे तो जरांगे पाटील सांगतील त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभा राहत असल्यामुळेच संदीप क्षीरसागर हे विजय झाल्याचं आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये पाहण्यास मिळालेले आहे। त्याचीच आता पुनरावृत्ती पुन्हा बीड नगर परिषदेमध्ये होणार असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्याच अनुषंगाने संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटी ह्या ठिकाणी जाऊन भेट घेऊन त्यांनी काही चर्चा देखील केली असल्याचं बोललं जात आहे। तर दुसरीकडे आता राजकीय चक्रयुगामध्ये अडकत असलेले योगेश क्षीरसागर यांनी देखील काल आंतरवाली सराटी ह्या ठिकाणी जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। या भेटीदरम्यान काही राजकीय चर्चा देखील झाल्या असल्याचं बोललं जात आहे। तर ह्याचबरोबर सर्वात महत्त्वाची निवडणूक असलेली बीड नगर परिषदेमध्ये आपल्या बाजूने ताकद उभा करण्यासाठीच मनोज जरांगे पाटील यांची भेट योगेश क्षीरसागर यांनी घेतली असल्याचं देखील बोललं जात आहे।
एकीकडे पाहिलं तर ओबीसी समाज जो आहे तो योगेश क्षीरसागराकडून दुरावला जात आहे, तर दुसरीकडे पाहिलं तर अजित पवार गटाचे नेते देखील योगेश क्षीरसागर यांच्या भूमिकेवर नाराज असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे बीड नगर परिषद ही योगेश क्षीरसागर यांच्या ताब्यात कशा पद्धतीने मिळणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे पाहिलं तर योगेश क्षीरसागर यांची बीड नगर परिषदेमध्ये ताकद वाढवण्यासाठी जयदत्त क्षीरसागर जे आहेत ते अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आलेलं आहे। जयदत्त क्षीरसागर यांनी योगेश क्षीरसागर यांच्या गटामध्ये जर पक्षप्रवेश केला आणि योगेश क्षीरसागर यांची खरंच ताकद वाढू शकते का? जयदत्त क्षीरसागर यांना जसा जुन्या पद्धतीने मानणारा जो मतदार वर्ग आहे तो मतदार वर्ग आजपर्यंत कायम टिकून आहे का, हा देखील प्रश्नचिन्ह ह्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। बीड नगर परिषदेमध्ये मूलभूत सुविधा सोडवण्यासाठी क्षीरसागर कुटुंब अपयशी आला असल्याचं सर्वसामान्य नागरिकातून बोललं जात आहे। येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये हे दोन्ही क्षीरसागर कुटुंब मतदार बंधूंना कशा पद्धतीने सामोरे जातं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे माजी मंत्री धनंजय मुंडे जे आहेत ते बीड नगर परिषदेमध्ये देखील डोकं लावणार असल्याचं सांगितलं जात आहे, कारण बीड ह्या ठिकाणी झालेल्या ओबीसी एल्गार मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी दंड ठोपटले असून माजी मंत्री धनंजय मुंडे जे आहेत ते अजित पवार गटाच्या नेते असलेले योगेश क्षीरसागर यांना भक्कमपणे साथ देणार का महायुतीचं जर विस्कटलं आणि महायुतीने भाजपचा उमेदवार दिला तर त्या ठिकाणी आपली ओबीसीची ताकद जी आहे ते माजी मंत्री धनंजय मुंडे भाजपच्या उमेदवाराच्या पाठीशी लावणार का, हा देखील प्रश्न ह्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। त्यामुळे बीड नगर परिषदेची जी निवडणूक आहे ती अटीतटीची लढणार आहे। मतदार बंधूचा जर विचार केला तर मतदार बंधू जो आहे तो मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष आपल्याला पाहण्यास मिळणार आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर एससी समाज आणि मुस्लिम समाज हा कोणाच्या बाजूने भक्कमपणे उभा राहतो तो देखील खूप महत्त्वाचा ठरणार आहे। बीड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा व मुस्लिम समाजाने संदीप क्षीरसागर यांना भक्कमपणे साथ दिलेली आहे। त्यांच्या दिलेल्या साथीला संदीप क्षीरसागर हे तडा जाऊन देणार नसल्याचं बोललं जात असल्यामुळे संदीप क्षीरसागर यांची ताकद नक्कीच बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये वाढणार असल्याचं बोललं जात आहे। तर दुसरीकडे योगेश क्षीरसागर हे एकट्यापणाने आपली भूमिका मांडत असल्यामुळे त्यांना पक्षातूनच विरोध देखील होत असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे पक्षाचा विरोध असला तरी बीड नगर परिषद आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी योगेश क्षीरसागर देखील आता राजकीय घडामोडी खेळत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। परंतु त्यांना साथ कुणाची लाभणार? अमरसिंह पंडित यांचे आता उघडपणे त्यांना विरोध होत आहे। तर दुसरीकडे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ओबीसीची ताकद दाखवून द्या, ह्यामुळेच ओबीसी समाज जो आहे तो कुणाच्या बाजूने उभा राहणार आहे, कारण बीड ह्या ठिकाणी झालेल्या ओबीसी एल्गार मेळाव्याकडे जयदत्त क्षीरसागर असतील याचबरोबर योगेश क्षीरसागर असतील यांनी पाठ फिरवल्यामुळे ओबीसी समाज योगेश क्षीरसागर जयदत्त क्षीरसागर यांच्या बाजूने नक्कीच उभा राहणार का, हा देखील प्रश्न ह्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर कायम मराठा समाज आणि मुस्लिम समाजाची आपली नाळ जोडण्याचं काम आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून केलं जात असल्यामुळे त्यांच्या पाठीशी मुस्लिम समाज याचबरोबर मराठा समाज खंबीरपणे उभा आहे। त्यातच ते आता नगर परिषदेचं अध्यक्षपद जे आहे ते अनुसूचित जाती महिलेसाठी सुटला असल्यामुळे सर्वसामान्य अनुसूचित जातीतील महिलांनाच उमेदवारी देणार असल्यामुळे एससी समाज देखील त्यांच्याच बाजूने उभा राहणार असल्याची चर्चा होत आहे। त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये संदीप क्षीरसागर यांचं पारडं अधिकच जड राहणार आहे। परंतु आता जर पाहिलं तर अजित पवार गटातीलच काही नेते जे आहेत ते योगेश क्षीरसागर यांना राजकीय चक्रव्यूहामध्ये अडकवण्याच्या प्रयत्नात असल्याचं आपल्याला अनेक वेळा पाहण्यास मिळत आहे। या राजकीय चक्रव्यूहातून योगेश क्षीरसागर कशा पद्धतीने बाहेर येणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्या अनुषंगानेच योगेश क्षीरसागर यांनी काल आंतरवाली सराटी ह्या ठिकाणी जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली असल्याचं बोललं जात आहे। या भेटीदरम्यान येणाऱ्या नगर परिषदेच्या अनुषंगानेच त्यांनी भेट घेतलेली आहे, कारण मनोज जरांगे पाटील यांच्याशी जवळीक जर ठेवली तर नगर परिषदेमध्ये काहीतरी आपल्या बाजूने पारडं जड राहू शकतं। ह्या आत्मविश्वासानेच योगेश क्षीरसागर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली असल्याचं बोललं जात आहे। या बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष होणार असला तरी मात्र ह्या निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर जो आहे तो अधिक चालणार असल्याचं देखील बोललं जात आहे। त्यामुळेच आता योगेश क्षीरसागर असतील संदीप क्षीरसागर असतील हे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी जवळीक न ठेवता मनोज जरांगे पाटील यांच्याशी अधिक जवळीक ठेवत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। त्यामुळेच काल योगेश क्षीरसागर यांनी मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटी ह्या ठिकाणी जाऊन भेट घेतली असल्याचं बोललं जात आहे।
खरंच योगेश क्षीरसागर यांनी काल मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवाली सराटी ह्या ठिकाणी जाऊन भेट घेतल्यामुळे येणाऱ्या बीड नगर परिषदेमध्ये त्यांना खरंच ह्या भेटीचा फायदा होणार का, ह्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। बीड नगर परिषदेच्या विषयी अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल आणि आमचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।